श्री स्वामी समर्थ। आज एकादशी निमित्त रात्री 11:30 वाजता यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 51 वेळा घेणार आहोत। एकादशी आहेत, सर्वांनी या अनुष्ठानाला लाईव्हमध्ये सगळ्यांनी यावं। अनुष्ठान करताना पूजा मांडणी करायची साधी सोपी। पूजा मांडणीमध्ये आपण बालाजी महाराजांचा फोटो ठेवावा, कलश मांडणी करावी, तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल तो लावावा आणि बरोबर 11:30 वाजता आपण यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर आपण लाईव्ह घेणार आहोत। 11:30 वाजेपासून आपलं चालू होईल। कधी अगोदर मंत्रस्तोत्र घेऊया आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 51 वेळा घेणार आहे। याच्यामध्ये महिला असेल, पुरुष असेल, सगळ्यांनी करावं। कोणाला नोकरी, व्यवसाय जे आपल्याला पाहिजे असेल सगळ्या गोष्टी भेटेल, संकल्प करून करायचा आहे। व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना सवळं घालून करायचं। पुरुषांनी सवळं घालावं, महिलांनी साडीवर साडी असेल, हातात बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, हळद कुंकू असेल, हे करून करावं। गाऊनवर, ड्रेसवर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू नये। आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे आपण संस्कृतमध्ये घेणार आहोत। संस्कृतमध्ये ओव्या आहेत 15। आपण 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र लाईव्ह घेणार आहे, त्याच्यामुळे 50 वेळा आपण 8व्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहोत आणि 51व्या वेळेस आपण पूर्ण 15 ओव्या वाचणार आहोत। हे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानामध्ये वाचन करताना दार वाजत नाही, खिडक्या वाजत नाही, काहीही होत नाही। आपल्या मनातली भीती दूर करून व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनी वाचावं। आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे। व्यंकटेश स्तोत्र 51 वेळा वाचायला आपल्याला 1 घंटा लागणार आहे। वाचन झाल्यानंतर आपण आरती करणार आहे बालाजी महाराजांची छान। बालाजी महाराजांना तुम्ही खडीसाखर असेल, फळं असेल ते तुम्ही ठेवू शकता। छानपैकी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान मनापासून सगळ्यांनी करावं। सगळ्यांनी यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी अवश्य सबस्क्राईब करावं, इतरांना पण सांगावं। आपण लाईव्ह सेवा घेत असतो, गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, हे सगळं घेत असतो, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब जर केलं आपण तर नवीन अपडेट आपल्याला भेटेल आणि प्रत्येकाने या सेवेमध्ये यावं, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। ही सेवा विनामूल्य आहे, सगळेजण या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता। आपल्या घरून ही सेवा लाईव्ह करायची आहे। बरोबर 11:30 वाजता सेवा चालू होईल आणि सेवा आपण चालू झाल्यानंतर 12 वाजता बरोबर व्यंकटेश स्तोत्र आपलं वाचन सुरू करणार आहोत। म्हणून सगळ्यांनी या सेवेला यावं। आपल्या ज्या काही इच्छा असेल सगळ्या पूर्ण होतील। कोणाचे लग्न असेल, कार्य असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, सगळं पूर्ण होईल। व्यंकटेश स्तोत्र भगवान सगळ्यांनी या सेवेला अवश्य यावं। श्री स्वामी समर्थ।